निवडणूक हातात घेतलेली होती ही जनतेला घरात धरून आता नेत्यांनी बंद करावं। 25 ते 30 हजाराच्या फरकामध्ये धंगेकर साहेब निवडून येतील पुण्यामध्ये। पूर्ण भारतात आता मोदींच्या विरोधात आणि बीजेपीच्या विरोधात वातावरण आहे। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। पुणे जिल्ह्यातील बारामती, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचं मतदान संपलेलं आहे। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर पुणे आणि शिरूर या 2 लोकसभा मतदारसंघांसाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आणि यानंतर मतदान प्रक्रिया संपल्यानंतर लगेचच पुण्यात महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटच्या वतीनं विजयाचा बॅनर झळकताना दिसत आहेत। शिरूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे असतील, पुण्याचे रवींद्र धंगेकर आणि बारामतीतील सुप्रिया सुळे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला अशाचे बॅनर पुण्यात झळकलेत। हे बॅनर ज्यांनी लावलेत ते अमित बागुल सध्या आपल्यासोबत आहेत। अमितजी, 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली पुण्यातील, त्यानंतर लगेचच हे बॅनर लावले, इतकी खात्री विजयाची कुठल्या गोष्टीमुळे वाटते? हात बदलेगा हालात। 10 वर्ष मतदारांनी संधी दिली भाजपला, म्हटलं बघू काय होतंय, पण एकच गोष्ट सगळ्यांना कळाली की जुमला होता ना, काही रोजगार मिळाला ना, महागाई एवढी वाढली, जातीवरनं भांडणं, हे सगळं लोकांनी बघितल्यामुळे लोकांनी आता ठरवलं होतं की नाही आपल्याला आता बदल घडवायचा आहे। आणि आम्ही मतदारांना, आम्ही बूथवर आम्ही काम केले, आम्हाला माहिती आहे मतदानाच्या ठिकाणी लोक उत्कृष्टपणे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं नाही आम्ही पंजाला मतदान केले, त्यामुळे आम्हाला 100% खात्रीने आम्ही सांगतो की आम्ही निवडून आलोय। त्या निवडून आल्याचा बॅनर लावलाय। आम्ही 4 तारखेची वाट नाही बघितलेली, आम्ही 4 तारखेला तर मोठं सेलिब्रेशन आम्ही करणार आहे। आणि 3 उमेदवार आत्ता आपल्या समोर आहेत आणि 4थे मावळचे ते देखील सगळे, म्हणजे महाविकास आघाडीचे जवळपास 28 ते 30 जागा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणारी याची खात्री आहे। आणि जनतेने निवडणूक हातात घेतलेली होती, ही जनतेने मतदान केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला खात्रीने आम्ही निवडूनच आलेलो आहोत, त्याचा हा बॅनर आहे। मूळ प्रश्न असा उपस्थित होतो की 7 मे रोजी जे बारामतीत मतदान झालं त्याच्या आदल्या रात्री पैसे वाटप झाल्याचा महायुतीकडनं आरोप करण्यात आला। पुण्यातही तसाच काहीसा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला। 7 मे नंतर बारामतीत EVM मशीन ज्या ठिकाणी ठेवले होते तिथले कॅमेरे बंद झाल्याचे आरोप झाले। एवढं सगळं वातावरण विरोधात सुरू असताना तुम्हीच आरोप करताय, तुमचेच उमेदवार विरोधातला आरोप करत असताना तरी पण विजयाची खात्री ही केवळ जनतेच्या जोरावर आहे का? 100%। आम्ही आरोप करण्यापेक्षा त्या ठिकाणी ती परिस्थिती होती की पैसे वाटलेत, ते पैसे पकडलेत, पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाहीये। कॅमेरे बारामतीचे तिथं मशीन ठेवलेत, ते बंद पाऊन तास होतं, ते आम्ही दाखवून दिले। तेच आमच्या पर्वती भागात ते पैसे पकडले, ते आमच्या पर्वती भागात पैसे आदल्या दिवशी रात्री वाटले गेले, ते पकडून तिथं आंदोलन केल्यानंतर रवींद्र धंगेकर आणि 40 जणांवरती उलटा गुन्हा दाखल झाला। ज्यांनी पैसे वाटले त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाहीये। हे सगळं आम्ही का सांगतो ते जनतेला कळतंय, हे लोकांना कळलं पाहिजे की चोराच्या उलटा बॉम्ब, की हेच लोक पैसे वाटतात, हेच लोक सगळं करतात। त्यांना भीती आहे, त्यांना कशाची भीती आहे? त्यांना माहिती आहे की आता आपलं सीट पडणार आहे। आता लोकांना कळले, लोक आता यावेळेस कुठलंही ऐकून घेणार नाही, लोकांना गृहीत धरणं चुकीचं आहे। आणि हे गृहीत धरून त्यांनी शेवटी त्यांना कळलं की आता आपल्या विरोधात लोक चालली, तर आपण पैसे वाटू, आपण कॅमेरे बंद करू, आपण EVM मॅनेज करू, तर हे सगळं काही चालणार नाही। जनतेच्या पुढं काही चालणार नाही, कारण जनतेला सगळं कळलं। जनतेला गृहीत धरणं आता नेत्यांनी बंद करावं। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। नक्कीच आम्ही थोडंसं मागे जाऊया। 1-1.5 महिन्यापूर्वी ज्यावेळेस पुण्यात लोकसभेची उमेदवारी घोषित झाली होती महाविकास आघाडीकडून, रवींद्र धंगेकर यांना ती उमेदवारी जाहीर झाली, त्यानंतर आबा बागुल आणि आपण सर्व कार्यकर्ते नाराज असल्याचं जाहीर झालं होतं। काँग्रेस भवनासमोर तुम्ही आंदोलन केलं होतं, त्यानंतर नाराजी प्रकटपणे दिसून आली। त्यानंतर आता एवढा बदल झाला की त्यानंतर विजयाचा निर्धार करणारा पहिला बॅनर तुमच्या वतीनं लावण्यात आलाय। एवढा सगळा बदल होण्यामागं मूळ कारण कोणतं आहे? कशी काही नाराजी दूर होऊ शकते? हे बघा, शेवटी पक्ष, आम्ही, माझे वडील आज 30 वर्ष काम करत आहेत, त्यांना 3 वेळा त्यांनी आमदारकी मागितली, पक्षाने दिली नाही, आत्ता खासदारकी मागितली, दिली नाही, तर कुठंतरी नाराजी ही असते। आपल्याला नाराजगी दाखवल्याशिवाय काही मिळत नाही। शेवटी बाळ रडल्याशिवाय त्याला काही आई दूध पाजत नाही, आईला काय कळणारे, बाळाला दूध पाहिजे। तीच परिस्थिती आमची की आम्हाला गृहीत धरत होते इतके वर्ष की जाऊन द्या, काही नाही, शांत बसतील, तिकीट मागतील, गप बसतील, तर असं नाही। त्यावेळेस आता आम्ही आमची त्यांना ताकद दाखवून दिली। संपूर्ण महाराष्ट्राने, संपूर्ण मीडिया थ्रू तुम्ही सगळ्यांनी दखल घेऊन त्यांना दाखवलं की नाही बाबा, एकनिष्ठ, एवढा माणूस एकनिष्ठ आहे, एवढं यांनी काम केलेलं आहे, तर यांना कुठेतरी संधी द्या। मग शेवटी वरिष्ठांना
विरोधी पक्षांना सगळ्यांनाच दखल घ्यावी लागली की सगळे म्हणले नाही आबांसारखा माणूस आमच्याकडे पाहिजे, नाही आबांसारखा माणूस आमच्याकडे पाहिजे, नाही आबांना आता आम्ही न्याय देऊ, आबांना दिल्लीला पाठवू, आबांना मुंबईला पाठवू. पण हे कुठंतरी वरिष्ठांना दखल घेतल्यानंतर शेवटी वरिष्ठांना यावं लागलं की नाही आबा तुम्ही जाऊ नका, आबा आम्ही तुम्हाला तुमची दखल घेतोय. आणि शेवटी मग दखल घेतल्यानंतर शेवटी आबा एकनिष्ठ आहेत. कारण आमचा नाराज होता की आम्ही एकनिष्ठ काँग्रेसचे 30 वर्ष आतापर्यंत आम्हाला एवढे ऑफर आले, आम्ही कधीच कुठं गेलो नाही पक्ष सोडून, तर आत्ताही कसं जाणार होतं, नव्हतं जाणार. फक्त आमची दखल घेण्यासाठी आम्हाला जे काही प्रयत्न करायचे होते आम्ही ते केलेत आणि त्याच्यातनं आम्हाला त्याच्यातनं सक्सेस झालेलं. आणि मग आम्ही आमच्या पक्षाबरोबर ठाम राहणार, उमेदवाराबरोबर ठाम राहणार. ती दखल घेतल्यानंतर कुठला शब्द देण्यात आलाय का आबांना? शब्द हा विषय नाहीच आता आमच्यासाठी. दखल घेतली खूप काही आहे आणि येणाऱ्या काळात आता आमदारकी आहे, काय पुढं आहे ते होणाऱ्या गोष्टी होतीलच. पण कुठला शब्द दिला किंवा शब्दासाठी आबा जाणारे नाही आहेत की आम्हाला कुठल्या पदाची हाव आहे आलचं असं नाही. कारण आबा एक जनतेमधनं निवडून आलेले, जनतेमधला नेता आहे, काम केलेले सामाजिक कार्यकर्ते. त्यामुळे असं कुठल्याही पदासाठी म्हणून आम्ही काय तिथं थांबलेलं नाही आहे. आमची दखल घेतली गेली, आम्हाला आमचा न्याय मिळाला आणि आबांचं श्रेष्ठत्व मिळालं, एवढं बस झालं. अगदी शेवटचा प्रश्न अमितजी, तुम्ही हे बॅनर झळकवलेत, 4 जून नंतर आणखी मोठं सेलिब्रेशन करू असं तुम्ही म्हणताय. 3ही उमेदवार ज्यांचे बॅनरवर फोटो लावलेत कितीच्या फरकानं जिंकतील असा विश्वास? हो, पुणे शहराचा आमचा अंदाज आहे, आम्ही जे कॅल्क्युलेशन काढले तर 25 ते 30 हजाराच्या फरकामध्ये दंगेकर साहेब निवडून येतील पुण्यामध्ये. आणि बारामतीला तर लीड जास्त असणार, कारण बारामतीकरांनी ठरवले आपल्याला की हा जे घरात जे पवार विरुद्ध पवार जे भाजपने केलेलं षडयंत्र आहे आणि हे असं व्हायला नव्हतं पाहिजे. कारण शेवटी कुटुंब असतं, पक्ष निवडणुका 5 वर्षांनी येतात, एक महिनाभर आपण एकमेकाच्या विरोधात असतो आणि परत बाकीचे दिवस एकत्र. पण घर जे फुटलंय, जे मनभेद झाले ते परत एकत्र होणार नाही लवकर. आणि हे बारामतीच्या जनतेला किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला न पटलेला विषय हा. त्याच्यामुळे 100% शरद पवार साहेबांच्या पाठीमागं आणि सुप्रियाताईंच्या पाठीमागं जनता उभी राहिलेली आणि खूप मोठ्या फरकाने तिथं सुप्रियाताई निवडून येणार. आणि शिरूर तेच अमोल कोल्हेंच्या बाबतीत पण झालेले की आढळरावांची भूमिका, त्यांनी अचानक दुसऱ्या पक्षातनं तिकीट घेणं, काय करणं, ते हे लोकांना पटलेलं नाही. एकंदरीत महाराष्ट्रात कुणालाच पटलेलं नाही की फोडाफोडीचं राजकारण 2-2, 3-3 पक्ष करताय तुम्ही. काय म्हणजे काय चाललंय? आताच तुम्ही टीका करताय, दुसऱ्या दिवशी त्यांच्या मांडीवर बसताय. एकदा तुम्ही म्हणता यांनी घोटाळे केले, दुसऱ्या दिवशी ते घोटाळे मुक्त क्लीन चिट देत आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं नाही. कारण महाराष्ट्राच्या जनतेच्या मुळात हे प्रश्न नाही आहेत. त्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारी, महिलांची सुरक्षितता, रोजगार, चांगले रस्ते, चांगलं तुम्हाला डेव्हलपमेंट करायची या ठिकाणी. तर हे सोडून आपण रोजच मीडियावर येतो की कोण गुवाहाटीला गेले, कोण इकडे गेले, 50 खोके एकदम ओके. रोज एक कंटाळली लोक आता अक्षरशः. डिझेल, पेट्रोल, महागाई ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून जनता आता चिडलेली आहे. त्याच्यामुळं तुम्हाला पूर्ण भारतातील लाटे यांचा गैरसमज होता की नाही परत आपण कमबॅक होऊ. पण पूर्ण भारतात आता मोदींच्या विरोधात आणि BJPच्या विरोधात वातावरण आहे आणि येणाऱ्या 4 तारखेला 100% कळणार. आणि 100% आम्हाला खात्री आहे की काँग्रेस परत सत्तेत येणार आहे, इंडिया फ्रंट आघाडी. नक्कीच. त्यामुळे येत्या 4 तारखेला जो निकाल लागेल त्यात आमचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास अमित बागुल यांनी व्यक्त केला आणि त्याच विश्वासानं हे बॅनर झळकवलेत. 4 तारखेचा निकाल लागल्यानंतर आणखी जोरात याचं सेलिब्रेशन जे आहे ते करू असंही अमित बागुल यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह प्रणव ढमाले फॉर द पीपल न्यूज, पुणे.